VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, नमस्कार. वैश्विक सिद्ध साधना अर्थात VSS प्रस्तुत अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळेखरे उपाध्याय आपलं मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमात आपण गुरुदेव मिलिंदनाथ यांच्याशी बातचीत करणार आहोत. ते आपल्या स्टुडिओत आलेत. नमस्कार. नमस्कार. गुरुदेव मिलिंदनाथ हे स्वतः इंजिनियर असून गेली 33 वर्ष मिमो प्रोडक्शन नावाचं मीडिया हाऊस चालवत आहेत. त्यांचा आध्यात्मिक प्रवास हा 40हून अधिक वर्ष चालू आहे. स्वर्गीय PV वर्तक यांचे ते शिष्य आहेत. श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथ यांच्याकडून त्यांना शक्तिपात दीक्षा मिळाली आहे. त्यांच्याच प्रेरणेने त्यांनी सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि वैश्विक सिद्ध साधना ही दिव्य साधना साधकांना दिली. गेल्या 14 वर्षात त्यांनी हजारो साधकांना आध्यात्मिक दीक्षा दिली आहे आणि हजारो साधना सेशनमधून मार्गदर्शन केले आहे. त्यांचा हा प्रवास अव्याहत सुरू आहे. मिलिंदादा, मला असं सांगा की हा आध्यात्मिक वारसा तुमच्या घराण्यातच होता का? नमस्कार. खूप छान प्रश्न आहे. हा आध्यात्मिक वारसा आमच्या देव घराण्यातच होता. चिंचवड आणि मोरगावचे मोरया गोसावी सगळ्यांना माहितीच आहेत. तर त्या मोरया गोसावींच्या वंशात मी जन्माला आलो आणि मोरया गोसावींचा आध्यात्मिक वारसा केवढा मोठा आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. तर आमच्या घरामध्ये गणपतीची उपासना तर होतीच, पण दत्त महाराजांचीही अत्यंत कडक उपासना होती. आणि गुळवणी महाराजांची दीक्षा घेतल्यामुळे माझी आजी आणि माझे काका हे ती साधना करत होते. आणि काका माझे संन्यासी होते आणि त्रिदंडी संन्यास घेतला त्यांनी आणि त्यानंतर अतिशय कठोर अशी तपस्या त्यांनी केली. तर हा घराण्यामध्ये आमच्या आध्यात्मिक वारसा होताच. अरे वा. मला नेहमी असं विचारावंसं वाटतं की जे आध्यात्मिक प्रवृत्तीचे लोक असतात किंवा जे पुढे गुरु होतात तर त्यांचं लहानपण आणि साध्यासुध्या माणसांचं लहानपण यात नक्कीच काहीतरी फरक असणार. तर तुमचं लहानपणाची काही छान अशी विशेष आठवण आहे का? नक्कीच आहे आणि फार विचित्र आठवण आहे की अगदी लहान म्हणजे आपण मॉन्टेसरीत वगैरे तो जो काळ आपल्याला आठवत असतो तर त्या काळापासून ते साधारण 4थीपर्यंतचा काळ असा होता की मला असं वाटायचं की मी इथे कुठे येऊन पडलो आहे. ही सगळी माणसं जी आहेत की ज्यांना मी आई बाबा किंवा भाऊ जे काही काका म्हणतोय, ही सगळी माझ्या परिचयाची माणसं नाही आहेत. मी कुठल्या तरी वेगळ्याच ग्रहावरनं किंवा जागेतनं डायमेन्शनमधनं इथे आलेलो आहे. मी फक्त आईला ओळखत होतो, त्यामुळे मी सतत तिलाच कवटाळून बसलेलो असायचो. तिला एकही सेकंद सोडायचो नाही आणि ती माझ्यापासून लांब गेली की मी रडायला लागायचो की मला विचित्र वाटायचं की मी कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी हरवलेलो आहे आणि तिथं माझ्या ओळखीची एकच व्यक्ती म्हणजे ती माझी आई. तर हा पहिला अनुभव आहे. आणि मग हळूहळू 5वी नंतर तो अनुभव थोडासा मागे गेला आणि मग बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मी गुंगलो आणि ही गोष्ट हळूहळू विसरलो. पण बॅक ऑफ द माइंड हा कायम मनामध्ये पार्ट होता की आपण इथले नाही आहोत, आपण कुठून तरी आलो आहोत. अर्थात ही सगळ्यांच्याच बाबतीतली गोष्ट आहे, पण प्रत्येकाला याची जाणीव होतेच असं नाही. कशी काय ती मला लहानपणी जाणीव होती, मलाही आश्चर्य वाटतं. मिलिंदादा, तुमचा जन्म कुठला आणि तुम्ही कोणत्या शाळेत होतात? शालेय जीवन तुमचं कसं काय होतं? माझा जन्म पुण्याचा
पहिली मॉडर्न प्राथमिक शाळा आणि मग मॉडर्न हायस्कूल अशा माझ्या दोन्ही शाळा होत्या. आणि शालेय जीवन नॉर्मल सगळ्या विद्यार्थ्यांसारखंच होतं की अभ्यासाची फारशी आवड नाही. तिथे फार मोजके जे अतिशय हुशार विद्यार्थी असतात पहिल्या 3-4 लाईनमध्ये बसलेले, त्यांच्याकडे बघून जे आश्चर्य वाटायचं, कौतुक वाटायचं आणि कधीकधी ईर्ष्याही वाटायची, तसंच सगळ्या विद्यार्थ्यांसारखंच जीवन होतं की हे पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवतात आणि यांना येतं कसं वगैरे. तर हा सगळा तो काळ होताच. त्या काळामध्ये मला माझा आवाज चांगला होता, त्यामुळे संगीताच्या ज्या शिक्षिका होत्या त्या मला आवर्जून सगळ्या शालेय गाण्यांच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावायच्या आणि अनेक बक्षिसं मी त्याच्यामध्ये मिळवली. शाळेमधल्या सकाळी आणि संध्याकाळी ज्या प्रार्थना व्हायच्या त्या दररोज गायच्या. त्याचबरोबर शाळेमध्ये कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी गायचं. त्याचबरोबर गॅदरिंगमधल्या अनेक गाण्यांना आवाज द्यायचा. हा सगळा गाण्यांचाही एकीकडे प्रवास चालू होता. नाटकांमध्ये, शाळेच्या नाटकांमध्ये म्हणजे गॅदरिंगमधल्या किंवा नाट्यस्पर्धांमध्ये अनेक वेळेला भाग घेतलेला आहे आणि बक्षिसं मिळवलीत उत्तम अभिनयाची. तर कलेमध्ये माझा जास्त ओढा होता, पण सिरियसनेस काही नव्हता. म्हणजे बक्षिसं मिळवायची, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आनंद मिळवायचा आणि त्याच्यामुळे सूट मिळायची शाळेमध्ये अभ्यासाला. मुख्य आनंद तो होता. पण म्हणजे मला सगळेजण जेव्हा कौतुक करायचे माझं की तुझा आवाज किती छान आहे, तर संगीत आणि गायन हा माझा पुढच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये मोठा भाग होणार आहे याची त्यावेळेला मला जाणीव नव्हती. पण त्याचं सगळं बाळकडू किंवा त्याचं जे शिक्षण आहे ते सगळं लहानपणातल्या माझ्या शाळेच्या जीवनामध्ये मला मिळालं. दादा, तुम्ही जे आत्ता म्हणालात की संगीत हे आध्यात्मिक प्रवासात खूप महत्वाचं होणार आहे, तर त्याचा काय किस्सा आहे? गंमत अशी झाली की लहानपणापासूनच मला अध्यात्माची ओढ होती आणि लहानपणी अनेक वेळेला असं झालं की मी ट्रान्समध्ये जायचो, साधनेला बसायचो किंवा आरती म्हणत असले बाकीचे लोक तर हात जोडलेले असायचे आणि ट्रान्समध्ये जाण्याची प्रोसेस व्हायची. तर पुढे कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मला पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण झाली आणि मग आध्यात्मिक पुस्तकं पण माझ्याकडनं बरीच वाचली गेली आणि हा प्रवास आध्यात्मिक चालू होता. माझं सौभाग्य असं की एक मोठा परिसस्पर्श म्हणता येईल गोरक्षनाथांचा झाला आणि नाथांच्या साधनेमध्ये संगीत हा एक खूप मोठा भाग आहे याची मला जाणीव काही नव्हती, कारण नाथांच्याबद्दल मी काही वाचलेलंही नव्हतं. तो एक फार मोठा किस्सा आहे की ती दीक्षा कशी झाली त्याच्याबद्दलही आपण नंतर सविस्तर बोलूच. पण माझा व्यवसाय जो आहे की फिल्म मेकिंग, मी कॉर्पोरेट फिल्म मेकिंगमध्ये आहे. तर एका कंपनीच्या कॉर्पोरेट फिल्मचं शूटिंग करत होतो आणि क्रेनवरती मी बसलेलो होतो आणि अचानक मला एक गाणं आलं आणि चालीसहित शब्दासहित आलं, हिंदी गाणं आणि एकदम 7 कडव्यांचं गाणं आलं. मी क्रेनवर 25 फूट उंचावरती बसलो होतो. माझा पार्टनर शूटिंगची सगळी तयारी करत होता, लाइटिंग वगैरे करत होता आणि एकदम जागृत हे साधको, कठीण समय बडा, विपदाओं भरा आने वाला आहे असं ते गाणं आलं आणि 7 कडव्यांचं आलं. माझ्याकडे काही लिहायला पेन कागद काही नव्हता म्हणून मी मोबाईलवरती ते टाईप केलं आणि गाणं रेकॉर्ड केलं. 5 मिनिटांनी पुन्हा दुसरं गाणं आलं, मेरे मन तू करले साधन भजन, ते पण चालीसहित आलं. मला आश्चर्य वाटलं हे काय होतंय आणि ते मी लिहिलं, रेकॉर्ड केलं आणि 5 मिनिटांनी पुन्हा तिसरं गाणं आलं, रे मन तू चल फिर निज धाम रे, ये संसार है माया पराया, काहे भटके परदेस रे. तर मी अवाक झालो की हे काय आहे. तर नंतरच्या प्रवासामध्ये मग मला कळलं की ही सगळी मेडिटेटिव्ह सॉंग्स आहेत ज्याच्यामध्ये शब्द आहेत ते सगळे आपण जे मोठे ग्रंथ वाचतो, गीता असेल, उपनिषद असेल, वेद असतील, पुराण असतील, ह्याच्यातलं जे ज्ञान आहे ते
अत्यंत कमी शब्दामध्ये, सोप्या शब्दामध्ये आणि दिव्य चालीमध्ये नाथ माझ्यापर्यंत पोचवतात. आणि पुढच्या प्रवासात लक्षात आलं की ही गाणी गायली की साधक एकदम ट्रान्समध्ये जातात, त्यांना दिव्य अनुभूती येते आणि त्यांच्या रोजच्या आयुष्यामध्ये, विचारामध्ये आणि आचरणामध्ये जो फरक घडतोय तो त्या डिवाइन व्हायब्रेशन्सच्या माध्यमातून पडतोय. आणि ती डिवाइन व्हायब्रेशन्स या संगीत आणि शब्द याच्यामधून साधकांपर्यंत पोहोचवली जातात. तर तो जो शाळेमध्ये संगीताची आवड असणे, गाण्याची, आणि तो जो काही शिक्षणाचा भाग झाला संगीताचा, तो पुढे जाऊन इथे कामासाठी येणार होता. ही नाथांचीच आधीपासूनची तयारी होती माझ्याबद्दलची, याची जाणीव मला नंतर झाली. वा वा, खूपच छान. आम्हाला एखाद्या गाण्याचं तुम्ही जरा गाणं ऐकून दाखवा किंवा ध्रुवपद तरी. नक्की. जी पहिली 3 गाणी आली असं मी म्हटलं, त्याचे जे मुखडे आहेत त्या 2 ओळी म्हणून दाखवतो. आपल्या सगळ्यांच्यासाठी हे अत्यंत प्रेरणादायक आहे आणि अलार्मिंग आहे. हे जे पहिलं गाणं आहे त्याच्या मुखड्याच्या ओळी अशा आहेत. जागृत हे साधको, जागृत हे साधको, कठिन समय बड़ा विपदाओं भरा आने वाला है, साधना में जुट जाओ, दिव्य ध्येय की ओर बढ़ो, हर हाल विजय ही पाना है, पाना है, पाना है. जागृत है साधकों, जागृत है साधकों. श्रोते हो, खरं तर हे पूर्ण गाणं ऐकावं असंच तुम्हाला वाटत असेल नाही का? कारण खरंच आहे ही अमृत वर्षा. पण आज वेळेचा विचार करताना आपल्याला इथे थांबावं लागेल. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्रामवरचं अकाउंट आहे नित्योपनिषद, आमची वेबसाईट आहे www.vssmission.in, आमचं यूट्यूब चॅनल आहे VSS मिशन, त्याला जरूर भेट द्या. तिथे तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा किंवा फोन करा. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 91-830-8788-500. नंबर पुन्हा एकदा ऐका, 91-830-8788-500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. जाणून घेण्यासाठी ज्ञान, ध्यान, उत्थान, अलक्ष निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.